गाड्या तुमच्यासाठी आले तर या समोर. पुरण सगळे घ्या सगळं कशामुळे नका लक्षात घ्या. तुम्ही सगळे आम्ही ज्या वातावरणात वाढलोय सॉरी लक्षात घ्या. आपण सगळे आता तुम्ही ज्या वातावरणात राहता त्याचप्रमाणे आम्ही देखील तुमच्यासारखं मध्यमवर्गीय घरातून आलेलो आहे. हे तुम्ही आता इथं मॅक्सिमम दिसता. आता हे जे इथे एवढा पट्टा दिसतोय एकदा बघा इकडे कॅमेरा फिरवाय. हे सगळं आपलं 15-20 वर्षाचे पोर आहे. आता घाबरू नका, ऐका फक्त. तर तुम्ही हेच काय तुम्हाला सगळ्या चुकीच्या गोष्टीचं वाटायच्या चुकीच्या गोष्टीचं अट्रॅक्शन होण्याची हीच वेळ आहे. आता ही कालचा जे आपल्या हद्दीत आपल्या एरियामध्ये जो एवढा जवळ जो मर्डर झाला हे फक्त काय नाही मी मोठा भाई का तू मोठा भाई. बरं भाईचं काय? भाईचे फक्त केस लांब आहे. भाईचे दंड एवढे. भाईच्या अंगात ताकद नाही. भाई 100 मीटरच्या वर रनिंग करू शकत नाही. ना व्यायाम करायला भाई आहे. बरं भाईला दंडपिंड बनवले तरी एकटा कुणी भाईला घाबरेल तरी. परंतु ना व्यायामाचा कुणाला नाद आहे ना कुणाला चांगल्या काही करायचं. बरं विधायक काही कृत्य कुणाला करायचं नाहीये. सगळ्यांना फक्त काय करायचं इंस्टाग्रामवर काही तर फिल्टर लावून 4 फोटो बनवायचे फक्त ठेवलेले आहे. हे उघडे करू बटणं. बरं भाईला छाती नाही भाई छाती दाखवतो म्हणाला. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त फोटो काढायचे त्याच्यावर मोठे मोठे डायलॉग लिहायचे. हम यूं करेंगे हम क्यों करेंगे. करणार तो कुछ होता नाही. त्याच्यातून एक ग्रुप दाखवतो दुसऱ्याला काहीतरी टसल देतो. दुसरा ग्रुप काहीतरी तिसऱ्याला दाखवतो. ह्याच्यातून यांच्यामध्ये म्हणजे यांच्यामध्ये भांडणं निर्माण होत आहेत. त्या भांडणाच्या माध्यमातून दुश्मनी वाढते. बरं विनाकारण आहे. कुणाचाही बांधाला भान नाही. कुठला 1 रुपयाचा फायदा नाही. फक्त इंस्टाग्रामवर मी मोठा का तू मोठा. तू मोठा भाई का मी मोठा भाई. दोघंही मोठे भाई नाही. छोटे मोठे चाकू ठेवायचे आणि एखाद्या घटनेतून जायला वाटतं की नाही याच्यातून काही होणार नाही तर याच्यातून काही होणार नाही असं नसतं. याच्यातून विनाकारण एकाचा जीव गेला. बरं ज्याचा जीव गेला तो देखील त्या मागच्या महिन्यातच आरोपी होता. त्यानं मागच्या महिन्यात 1 जणाला चाकू मारलाय. तर आई वडील ज्या वेळेला तुम्ही आहे त्याच्यातले काही पालक असतील तर सगळ्या पालकांना माझी हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे कृपा करून आपले पोरं कुठं जातात काय करतात रात्री 1:30 वाजता त्यांना काय काम आहे ह्याच्याविषयी जरा माहिती घ्या. की 1:30 वाजता तू का फिरतोय आम्हाला विचारत होते एवढं मला कळतंय. आता ह्याच्यातले बऱ्याच लोक असे आहेत ज्यांनी त्या वातावरणातून आले ज्यांना आई वडील विचारत होते कुठं चाललाय का गेला. बरं मित्राचा वाढदिवस आहे किती वेळात वापस येणार आहेस. आज घडीला कोणी विचारायची तसदी घेत नाही. पोरगा जातो आणि नंतर डेड बॉडी येते. असा दुःखद प्रसंग अशी वाईट घटना कुणावरच येऊ नये दुश्मनावर येऊ नये म्हणतात. तर लक्षात घ्या आज घडीला पोराला थोडं टोकल्यानं तुम्ही काही लहान होत नाही. थोडंसं टोका थोडा नाराज होईल. बाकी हट्ट पुरवल्याच जातो. एखादा मोबाईल घेऊन गेला थोडातलं एखादी मोटरसायकल घेऊन दिली पण भाई तुला टायमात वापस यावं लागेल. कुणाला भेटतोय काही नशा करतोय का त्या तोंडाचा वास घ्या त्याच्या हाताचा वास घेऊन बघा काही गांजा फिजा फुकून आलाय का. कधी त्याच्या स्कूल बॅगची धरती घ्या. कॉलेज बॅग मध्ये बघा काही आहे का. ऍक्टिव्हा आहे गाडी आहे डिक्कीमध्ये काही ठेवलंय का बघा. हे आई वडिलांचं काम आहे. अशा वेळेला तुम्ही जर लक्ष देणार नाही तर प्रत्येक गोष्टीला मग एखादी घटना घडल्यानंतर मग तुम्ही म्हणणार की पोलीस काय करतात. पहिले तुमचं काम आहे. पहिले आपलं घर सुरक्षित ठेवणं हे माझं काम आहे. मला देखील मुलं आहेत माझं काम आहे. पहिले माझं घर सुरक्षित ठेवणं. काळजी घ्या. तुम्ही पोरं जे आहे अभ्यास करा. आपलं जे काही करिअर करायचं ते करा. बाकी सगळं तुम्हाला जग जिंकायला आहे. पण ती जिंकायचं असेल तर तुम्हाला काहीतरी नोकरी मिळावं लागेल काहीतरी स्वतःचा रोजगार करावा लागेल. नोकरीच करावी असे नाही. व्यवसाय करा. मराठी माणूस व्यवसायात नाही व्यवसायात पुढे जा. काहीतरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं काहीतरी काम करा. हे असं काहीतरी करायला जाणार आणि कुठेतरी एका दिवशी तुमचा मुर्दा पडणार नाही तर तुम्ही एखाद्याचा पाडणार. आणि ह्या दोन्ही घटनेमध्ये सगळ्यात नुकसान कोणाचं तर आई बापाचं आहे. बरोबर बोलतो का मी. कारण काय पोरगा जातो तिकडे काहीतरी घटना घडते आणि त्याच्यामध्ये नको व्हायची ती घटना घडते. त्या आई वडिलांचं दुःख कोणी समजून घेऊ शकत नाही. पण आता ह्या घटनेचा मयत झाला जर गेल्या महिन्यात त्यांनी एकावर चाकूचा वार केलेला होता. त्याच्या आईनं जर तेव्हापासून त्याची कान जर टोचली असते की तू आता विनाकारण बाहेर जायचं नाही. त्याच्या वडिलांनी जर त्याला दाबलं असतं सांगितलं असतं की चल तू आता तुला शिक्षणाला आणि कुठं ठेवतो तुझ्यावर लक्ष ठेवतो कशाला तू रात्री 1:30ला बाहेर जातोय तर कदाचित आज तो जिवंत असता. हे सत्य आहे. सगळे आपल्यासारख्या सामान्य घरातलेच आहेत. आणि असं आता कुठंच राहिलेलं नाही की मोठ्याचीच पोरं बिघडले. आज सगळ्याचीच पोरं बिघडले. लक्ष ठेवणं आवश्यक आहे की काय चालू आहे काय घडतंय. पोरांवर लक्ष ठेवा. 4 प्रश्न विचारा. कधी काय तोंड फिट सुजलेलं दिसतं तर विचारा काय झालं कुठं राडा केला. कदाचित ह्याच्यातून पुढची होणारी घटना टळेल. सत्य परिस्थिती आहे. विचारा विचारा ठिकाणी ते विचारा काय चालू आहे काय नाही. काहीच खबरदारी नाही तर लक्षात घ्या आपण चांगले लोक आहे. आपण सगळ्यात सुसंस्कारित लोक आहे.
तर आपलं काम आहे आपली संस्कृती आपली टिकवून ठेवणे, घरामध्ये शिस्त ठेवणे. डिसिप्लिन असेल तर घरामध्ये काहीतरी ज्या संस्कार राहतात. घरामध्ये सगळेजण जेवायच्या अगोदर आता साधं भांडर निघाला भीती वाटायला लागली. तर सर्वांना एकच विनंती आहे, सर्वांनी काळजी घ्या. कधी काही चूक घडत असेल तर त्याची कल्पना आम्हाला द्या आणि स्वतःपासून स्वतःच्या आपल्या कुटुंब याचा आपली सुरक्षा करा. काही असेल तर आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी आहे. परंतु अशा घटनेची जनजागृती करायची वेळ येऊ नये हे सगळ्याला तुम्हाला कळावं. कमीत कमी जे 4 लोक ऐकताय त्यांनी तरी कमीत कमी आपल्या पोरांना विचारा. आणि तुम्ही पोरं देखील लक्षात घ्या, बाहेर कोण कसा भेटेल सांगता येत नाही. विनाकारण कोणाच्या फाटक्यात जायचं नाही, कोणाच्या भांडणामध्ये स्वतःचं नाक खुपसू नका. कुणाजवळ काय असेल सांगता येत नाही. तर आपलं काळजी घ्या. घरी आई बाप वाढा बघते. ठीक आहे, समजलं सगळं.